नमस्कार. योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. आमच्या संकुलाच्या व्हॉट्सॲप समूहाच्या सदस्या सुनंदा विरकर यांनी व्हॉट्सॲप समूहावर एक सुंदर अशी पोस्ट पाठवलेली आहे. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. तर त्यासाठी आपणा सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आहे. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. दिव्य विष्णू सहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला टेप रेकॉर्डर स्फटिक. कुरुक्षेत्रावर कोणी नोट्स घेतले नाहीत, मग विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले? ही गोष्ट तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल. आपल्याला माहीत असलेली गोष्ट म्हणजे भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर, युधिष्ठिर समोर, श्रीकृष्ण साक्षीला, वेदव्यास उपस्थित. त्यावेळेस भीष्म पितामहांनी विष्णूंची 1000 नावे सांगितली. आपण सगळे हे जाणतो. पण एक प्रश्न कधी मनात आला का की त्या भयान रणांगणावर बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी नोट्स घेतल्या होत्या का? तिथे कागद होता, लेखणी होती का? कोणी लिहिलं होतं का? तर नाही. आणि इथेच सुरू होते ती गोष्ट जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल. भीष्म पितामहांनी विष्णू सहस्रनाम सांगितले, पण कोणी ते लिहिले नाही. भीष्म पितामह जेव्हा विष्णूंची सहस्रनावे सांगत होते तेव्हा तिथे असलेले सगळे, युधिष्ठिर, 5ही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास, सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्माचार्यांनी सांगणे संपवले आणि सगळ्यांनी डोळे उघडले. पहिला आवाज आला युधिष्ठिराचा. थांबा, पितामहांनी 1000 नावे सांगितली, आपण सगळे ऐकत होतो, पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला, सहस्रनाम हरवले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मग सगळ्यांनी श्रीकृष्णांकडे पाहिले. तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल? श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो, माझ्याकडेही उत्तर नाही. सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार? मग श्रीकृष्णाने सांगितले एक अद्भुत रहस्य. श्रीकृष्ण म्हणाले, एकच मार्ग आहे, सहदेव. सगळे चकित झाले. सहदेव? 5व्या पांडवाला हे कसे शक्य झाले असेल? श्रीकृष्ण म्हणाले, सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्म पितामहांनी जेव्हा ती नावे सांगितली तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले तर तो ते ध्वनी स्फटिकातून परत मिळवू शकतो आणि मग वेदव्यास ते लिहून घेतील. जगातील पहिला टेप रेकॉर्डर म्हणजे स्फटिक होय. सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले जिथे भीष्म पितामहांनी सहस्रनाम सांगितले होते. सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एक एक नाव लिहून घेऊ लागले.
असे वेदव्यासांनी विष्णू सहस्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले. हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, जगातील सर्वात पहिला टेप रेकॉर्डर म्हणजे हा स्फटिक, ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्रनाम जपून ठेवले. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. आणखी एक गोष्ट जी खूप कमी माहीत आहे, महाभारतात 2 महान उपदेश आहेत. एक, अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णांनी दिलेली भगवद्गीता आणि दुसरा, युधिष्ठिराला भीष्म पितामहांनी दिलेले विष्णू सहस्रनाम. आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे विष्णू सहस्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते. विचार करा, ज्याची नावे सांगितली जात होती तो स्वतः ऐकत होता. हे सर्व किती जुने आहे? तर महाभारत युद्ध साधारण इसवी सन पूर्व 3067 मध्ये झाले असे मानले जाते. म्हणजे विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास 5100 वर्ष झाली आहेत. म्हणजे 5100 वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले, वेदव्यासांनी लिहून ठेवलेले हे ज्ञान आहे आणि आज आपण घरी बसून ते म्हणतो. हा धागा तुटला नाही कारण आपली श्रद्धा तुटली नाही. पुढच्या वेळी विष्णू सहस्रनाम म्हणाल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की कुरुक्षेत्राच्या त्या भयान रणांगणावर बाणांनी घायाळ झालेल्या भीष्म पितामहांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिले, ते हे ज्ञान आज 5100 वर्षांनंतरही तुमच्या ओठांवर आहे. हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, तर ही दिव्य स्पंदने आहेत. त्यांच्या पुढे नतमस्तक व्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर खरोखरच अशी सुंदर पोस्ट व्हॉट्सॲप समूहावर पाठवल्याबद्दल मी सुनंदा विरकर यांचे आभार मानते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर पुन्हा एकदा माझी सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.